आमच्या चिंचोऱ्या आर्थिक केजे तर चिंचोऱ्या गावचं पहिलवान आहे शाबास. अरे टाकला शाबास. या कुस्ती कमिटीला सहकार्य करणारे सर्व मंडळींचा पुनश्च एकदा आपल्या सर्वांच्या मनापासून चला आवाज येतोय. यात्रेची सांगता ही कुस्त्यामधून होणार आहे. या ठिकाणी जंगी कुस्त्यांचा आकडा चालू झालेला आहे. थोडंफार फुटेज बघू आपण, जमलं तर घेऊया. आणि आज कुस्त्यांची सांगता झाल्यानंतर यात्रा समाप्त होते. आणि भोर तालुक्यातली तू हवेली तालुक्यातली खेळ शिवावरची कुस्ती लागली 4250 4,500 रुपयाची कुस्ती लागलेली आहे. या पहिलवानचा वडील कोण आहेत? हो उभं या पहिलवानाकडे लक्ष द्या रे. या पहिलवानाकडे जरा वरती हात करायला. या आपला आखाडा पिंपळेश्वरचे सर्व आखाडे ज्यांनी गाजवलेत कैलास भाऊ पारे यांची कन्या यांची कुस्ती राहिली 4,500 रुपयाची. जोरात टाळ्या कुस्तीसाठी कुस्ती काच्या करत भाऊसाहेब काकडे यांच्या हातामध्ये जे पहिलवान 400 रुपये 500 रुपये इनाम झालं. 4,500 रुपये सिंदूर इनाम वाढलाय 4,500. दिलीप शेठ गोटे यांच्याकडनं 500 रुपये इनाम झालं. 5,000 रुपये सिंदूर 5,005. दर्शन भाऊचो जोडिया 500 रुपये इनाम झालं. 5,500 रुपये सिंदूर 5,500 रुपये. चला दत्ता भाऊ या इनाम गोळा. दर्शन भाऊ इनाम गोळा झालाय ना 4,500 रुपये. दिलीप फुलमाळे यांच्या हातामध्ये जे पहिलवान आहे 700 रुपये इनाम. आणि ही कुस्ती या ठिकाणी आपल्या मळंगा माता बैलगाडा कमिटीचे अध्यक्ष दत्ताशेठ टाकळकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी ही कुस्ती या ठिकाणी लावली जाते. 4,250 रुपये इनामी कुस्ती या ठिकाणी तुम्हाला ही पाहायला मिळणार आहे. आणि आकर्षक एक ढाल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. भाऊसाहेब काकडे यांच्या हातामध्ये जो पहिलवान आहे 500 रुपये इनाम. दिलीप यांच्या हातामध्ये पहिलवान आहे 700 रुपये. कुस्ती निकाली आणि चितपट होणं गरजेचे वादंत्रे मंडळी. आता तुमच्यावरती तुम्ही जोर लावा. तुम्ही जोर लावल्यानंतर इथे कुस्ती निकाली आणि झटपट या ठिकाणी पाहायला मिळेल. तयारी बघा खेळाडूची तयारी. दोन्ही महिला खेळाडूची तयारी बघा. वा बस जोरात टाळावं काही जोरात टाळावं. झाली जोरात टाळावं. या पण साईडने जोरात टाळा. साईडने जोरात टाळावं. ये बेटा इकडे बक्षीस घेतो. वाघ कुस्ती लावा एवढी. या ठिकाणी आई दादा वाघ यांना विनंती करतो ही कुस्ती लावायची. तयार राहा. या ठिकाणी दिलीप फुलमाळे यांच्या हातामध्ये जो पहिलवान तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळतो आपल्या यात्रोत्सव कमिटीचे कार्याध्यक्ष सन्मान्य आदित्य वाघ यांच्या शुभांच्या ठिकाणी कुस्ती लावली. आणि 500 रुपये इनामी कुस्ती या ठिकाणी लावली जाते. मागणी टाकली मागणी. मुलींनी कुस्ती जिंकलेली आहे. जोरात टाळावं या मुलीसाठी. एकदा मुलाकडं कुस्तीत आपल्या वरचढ पहिलवान शोधला होता. 3,500 रुपयाची कुस्ती जिंकलेली आहे मुलींनी. रोकडे कांदळी वडगाव आपलं कुस्ती लागली. इनाम 5,500 रुपयाची. जोरात टाळ्याचं आहे. महिला कुस्ती लागली 5,500 रुपयाची. यातून जिंकणाऱ्या पैलवानाला 4,000 रुपये आणि पडणाऱ्या पैलवानाला 1,500 रुपये ही कुस्ती लागते. माननीय शिवाई नाना काकडे यांच्या शुभ हस्ते जोरात एकदा टाळ्याचं आहे या महिला पैलवानासाठी. 5,500 रुपयाची कुस्ती. आदर्श सरपंच सन्माननीय शिवाई नाना काकडे यांच्या शुभ हस्ते कुस्ती तुम्ही पाहताय आपल्या आंबेगाव विरुद्ध जिल्हा कांदळे आणि दुसऱ्या बाजूला या ठिकाणी साकोरे आंबेगाव. अतिशय दूरवरून या ठिकाणी प्रवास करत साकोरे आंबेगाववरून या ठिकाणी आपल्या हातात पहिलवान या ठिकाणी आहेत आणि 5,500 रुपये ज्यांना दिसत नसेल थोडंसं इकडे
पहिलवान त्याच्यासाठी देखील 800 रुपयाचं इनाम आहे. 800 काय हरकत नाही. जुन्नर तालुक्यातली इनाम आहे. पहिलवान मंडळी आपापल्या कुस्त्या या ठिकाणी लावून घ्या. आणि प्रशांत भाऊ गोष्टी यांच्या वतीनं काळे पहिलवान 500 रुपयाचं 1,500 रुपयांचं इनाम आहे. त्या ठिकाणी इनामी कुस्ती सोडून 500 रुपयांचा इनाम या ठिकाणी नक्कीच असणार आहे. कुस्ती निकाली आणि चिटपट या ठिकाणी होणं गरजेचं आहे. निकाली आपल्या पिंपळवंडी यात्रा कमिटीमध्ये कार्यरत असणारे सर्वात ज्येष्ठ व्यक्तिमत्व सुखदेव अप्पा लेंडे, काल त्यांचा सन्मान देखील या ठिकाणी संपन्न झालाय. आणि अप्पांच्या वतीने देखील 500 रुपये इनामी कुस्ती या ठिकाणी देखील निकाली लागल्यानंतर जाहीर केले गेले. तुम्ही जर कुस्ती केली तर कार्याध्यक्ष दर्शन सेठ वाळून यांच्या वतीनं 5,000 रुपये. मग बघा आता 10,000 झाले. साहेब यांच्याकडे या कुस्त्या 200 रुपये आले. 1400 रुपये शिंदोड. मोठ्या कुस्त्या कोणी लावू नका, आता फक्त मीच लावतो. 1400 रुपये शिंदोड. चला पाहतोय उपाध्यक्ष प्रकाश शेठ घोटले यांच्या शुभस्या या ठिकाणी कुस्ती लावली जाते आणि कुस्ती चितपट निकाली झाली तर प्रकाश शेठ यांच्याही वतीनं 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी असणार आहे. ते टेलर कुस्तीकडे लक्ष द्या. टेलर तुम्ही कुस्त्या लावतो आम्ही बरोबर. अनिल भाऊ कुस्ती उपस्थित आहात. कुस्ती पहा कुस्ती मंडळी. पहिलवानी साज कसा पाहिजे त्याप्रमाणे दोन्ही पहिलवान तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात. झाली 1 नंबर. 1300 रुपये. 1300 रुपये इनाम आणि कुस्ती निकाली आणि चिटपट झाली तर दिलीप शेठ गोटणे यांच्याही वतीनं दिलीप शेठ किती 500. 500 रुपये. 500 रुपयांचं इनाम. कुस्ती लागली. नाव काय? भरपूर कुस्त्या आहेत आपल्याकडे भरपूर, त्यामुळे जास्त वेळ गेला नाही. डाव आखायचे आणि डाव यशस्वी पटकन करायचे आणि झाले. नाही 2000 म्हणले का? 100 किती? 1200 रुपयाची कुस्ती. 1200 रुपयाची. आणि दुसरी मानाची कुस्ती या ठिकाणी तब्बल 41,000 रुपयांची देखील स्वर्गीय आणि दिलीप फुलमाळी यांच्या वतीनं 200 रुपये असं 2,000 रुपयांची कुस्ती आहे. 2,000 रुपयांची कुस्ती. यात्रा कमिटी 1300 जैनभाई इनामदार यांच्या वतीनं 500 आणि दिलीप फुलमाळी यांच्या वतीनं फुलमाळी यांच्या बघा शिंदोड पाहिला 2200 रुपयाचा. बाळासाहेब फुलसुंदर यांच्या वतीनं अशी कुस्ती या ठिकाणी ती होईल. दिलीप यांच्या हातामध्ये तुम्हाला पहिलवान या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. तर सन्माननीय आजच्या या आखाड्याचे उद्घाटक सन्माननीय डॉक्टर संतोषजी राजाराम वाघ यांच्या वतीनं तब्बल 5,000 रुपयांच्या ठिकाणी आपल्याला कुस्तीसाठी योगदान या ठिकाणी. खेळ बघा गावचा बैलवाले. खेळ बघा गावचा पाय. सोलापूर आणि पिंपळवंडी अशी कुस्ती आपल्या सर्वात जुन्या ज्येष्ठ मंडळींना या ठिकाणी माहिती आहे. कुस्तीच्या माध्यमातून आखाडा रंगवण्याचं कामकाज शिरापूरच्या पैलवानांनी बरंच केलंय. आज त्या शिरापूरच्या पैलवानासमोर आपला पिंपळवंडीचा पैलवान त्या ठिकाणी नक्कीच खेळ बघा. दोन्ही याला म्हणतात खेळ. अरे वा जागी धांगवडावाला पैलवान. दीपक फुलमाळे आलाय का आखाड्यात? ओके. राजेश लोखंडे. ओके. बरेच लांबवरून या ठिकाणी पैलवान मंडळी आपण उपस्थित झालात, पण आपण इनामाची वाट पाहता पाहता या ठिकाणी आपल्याकडे वेळ देखील निघून गेली. नेमाने रेडी राहायचंय. करण जळगाव आणि प्रदीप नेमाने रेडी राहा. आपल्या गावचे सुपुत्र ज्ञानेश्वर शिंदे कृपया यांनी कुस्ती लावण्यासाठी ते यायचे. ज्ञानेश्वर शिंदे शाबास. झाली निकाली. झाली 3,700 ची कुस्ती लागली. 3,700. इकडे लाईव्ह झालं तिकडे बघा. मंडळाचे 2,500. शाबास. हा
महाराष्ट्रात कुस्ती चालत लाईव्ह कुस्ती तिथे दर्शन चोडे आर्थिक खंडितर हे आमचं दर्शन चोडे आर्थिक के दर्शन चोडे गावचा पैलवान आहे शाबास. अरे टाकला शाबास. गावचा पैलवान आहे शाबास. कुस्ती निकाली झाली पैलवानाला. भावना शेटले तुमच्या हस्ते मंडलिक सर जरा इकडे या. मंडलिक सर आणि भावना शेटले यांना विनंती करण्यात येते कृपया आपण या ठिकाणी येते तुमच्या हस्ते कुस्ती लागण्यात येणार आहे. सालाबाद प्रमाणे निमाणे किरेश्वर अजून तुम्हाला 51,000 देखील पाहिजे त्यामुळे धीर धरा. अजून 41 देखील 21 आहे 31 आहे. आता कुठे 11,000 घेतली पकड. हुसेनभाई जरा या. पहिलवान मंडळी 11,000 इनाम आहे त्यामुळे कुस्ती निकालीच आम्हाला पाहिजे पण जास्तीचा वेळ न घेता ती कुस्ती निकाली चिटपट या ठिकाणी झटपट होणे गरजेचं आहे. वाजंत्री कमी पडतंय कमी आवाज आला पाहिजे आवाज. 8वी मानाची कुस्ती तुम्ही या ठिकाणी पाहताय मंडळी. याला म्हणतात खेळ. दोन्ही पळून पहा खेळ. वा रे वा. टाकला. टाळ्या. जुन्नरच्या योद्ध्याने जळगावच्या पैलवानाला चितपट केलंय मंडळी या पिंपळबंडीच्या आखाड्यात. ही कुस्ती पुढची कुस्ती बोला. चला पुढची कुस्ती बोला. आर्यन जळगाव आर्यन फुलमाळी जळगाव आणि शुभम माणके तांबे असं नोटीस तुम्ही 11,000 मानाची कुस्ती या ठिकाणी आखाड्या ठिकाणी पाहताय. आणि ही कुस्ती या ठिकाणी आपण पाहतोय 11,000ची असल्यामुळे या ठिकाणी मंडळी एवढा वेळ लागतोय पण निकाली आणि 11,500 रुपयांची कुस्ती आहे. वा कुस्ती झाली. कुस्ती झाली. कुस्ती झाली. शाबास. फुलमाळीकडे या पहिलवान 200 रुपये आले. द्या 200 रुपये. इकडे बघा समोर. यानंतरची कुस्ती सांगा कोणाची पुकारली की यानंतरची कुस्ती. कुस्ती पहा मंडळी या ठिकाणी थेट दिल्लीवरून पैलवान आपल्या पिंपळबंडीच्या मातीत लाल मातीत या ठिकाणी कुस्ती खेळण्यासाठी आला आणि छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमी पावन झालेला जुन्नर तालुक्यात तो आला. अध्यक्ष दिल्ली विरुद्ध जुन्नर या ठिकाणी आपण पाहतोय. हुसेनभाई यांनी सुद्धा या आखाड्यामध्ये कुस्त्या गाजवल्यात. शाबास. या ठिकाणी आपल्या तालुक्याचं सगळ्यात मोठं चॅनल युट्यूब चॅनल बातम्या मिडलँडचे सर्व वाणी साहेब हे ठिकाणी प्रेक्षेपण दाखवण्यासाठी आले त्यांचं सहर्ष स्वागत. हा धक्का बसला. आपल्या घरासाठी प्रेक्षेपण करण्यासाठी वाणी साहेब इथे आले. धन्यवाद त्यांचं. पिंपवडी गावातर्फे मनपूर्वक आभार वाणी साहेब तुमचे. या आकड्यासाठी त्यांच्या मार्फत अधिकारी आपल्याला 2,000 रुपयांच्या ठिकाणी नक्कीच सहकार्य. 16,000 आणि आकर्षक डाल या ठिकाणी पाहता या कुस्तीसाठी. गर्दी करू नका. इथं गर्दी करू नका. अजिबात गर्दी करू नका. बघा खेळ बघा. शाबास. जळगाव विरुद्ध तांबे सुंदर. जळगाव विरुद्ध तांबे. शाबास. पाहूयात कोण कुस्ती या ठिकाणी मारेल आता जळगाव की तांबे. सुंदर जळगाव वाकर. उचल किट्टा. बाळू फुलमारी. बाळू फुलमाळी यांनी कुस्ती मारलेली आहे 15,000 रुपयाची. जरा जोरात टाळ्या कुस्ती केल्यासाठी पैलवानासाठी. आता मानाची कुस्ती किती कुस्ती राहते. आपल्या पिंपळवंडी गावचा पहिलवान सिद्धेश शिंदे युवा आहे आणि युवा या ठिकाणी आपण पाहतोय प्रोत्साहित करण्याचं कामकाज. खेळ पहा.
वसंतराव लेंडे या कुस्त्याची 500 रुपये 6,500 ची कुस्ती. खेळ बघा, खेळ गावचा पैलवान. खेळ पहा, वा. दुसऱ्या बाजूने 6,000 रुपये, 6,000 कुस्ती या ठिकाणी लागले. 6,500 या ठिकाणी लागले. पण एक फोन आलाय, 6,500 कुस्ती लागत असताना देखील ताईंचे कार्यकर्ते पिंपळवंडी गावचे ग्रामपंचायत सदस्य नितीन भाऊ काकडे या ठिकाणी मुंबईला आहे. पण नितीन भाऊ या ठिकाणी सांगितलंय ताईंच्या वतीनं 1,000 रुपये अजून वाढवा आणि ही कुस्ती 7,500 रुपयांपर्यंत या ठिकाणी पोहोचली गेली आहे. नाटा शेनवार 200, 7,700. शाबास. 7,600 गावच्या पहिलवानासाठी पारितोषिक आहे. 7,700, 7,900, 7,900. खेळ पहा. हा. यारी वामन साहेब यांच्या वतीनं 200 रुपयांचं पारितोषिक आहे. एक नंबर खेळ, एक नंबर कुस्ती. दोन्ही पैलवान तयारीचे जुना अनुभव. वरचा पैलवान या आपल्या गावामध्ये अनेक आकडे ज्यांनी गाजवले. खालचा पैलवान गावचा हात बघा, पंच हात बघा, हाती घालून. लक्ष द्या कुस्तीवर. कुस्ती चितपट निकाल या ठिकाणी झाले पाहिजे. मानाच्या या ठिकाणी कुस्ती या ठिकाणी आपण पाहतोय. कुस्ती निकाली झालेली नाही. हात सोडा. मैदानात पुन्हा खेळायला घे. मैदानामध्ये हात सोडा, हात निघाल. पैलवान हात सोडा, पैलवान हात सोडा. आणि दुसऱ्या बाजूने पाहुणा पहिलवान ताईंच्या डाव्या हातामध्ये या ठिकाणी तुम्हाला पहिलवान या ठिकाणी पाहायला मिळते. आपल्या पिंपळवंडी गावचा दिलीप फुलमाळी आहे. आदरणीय दामोदरजी लेंडे यांच्या वतीनं कुस्ती निकाली आणि चितपट झाली तर 1,000 रुपयांच्या ठिकाणी पारितोषिक असणार आहे. संतोषजी वाघ साहेबांनी मागाशी 5,000 रुपये असे देऊन टाकले. तुम्ही कोणाला द्या बक्षीस म्हटले, त्यांचे 5,000 रुपये आलेले आहेत मागाशी. जोरात टाळ्या वाजवायच्या. आणि आशाताई यांचे बक्षीस नाही, यांचे ह्या आमच्या आखाड्याला हेच आम्हाला बक्षीस आहे. आणि पिंपळवंडी विरुद्ध खेळ हा आपल्याला नक्कीच कुस्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मानाचे 15,000 रुपये कमिटीच्या वतीचं या ठिकाणी आपण पाहतो. हे पारितोषिक या ठिकाणी असणार आहे. खेळ बघा, यांच्या वतीनं 500, 3.5 निकाली होणार. खेळ बघा फक्त. शाबास. शाबास. राहिलाय, नाव राहिलाय. निकाली झाली पाहिजे, कोण जिंकेल. याच मातीमध्ये ज्यानं हे संपूर्ण या ठिकाणी आपण पाहतोय आखाडा बनवला तो पहिलवान. मंडळी हा पहिलवान आपल्या वागतो रे. आपण इकडे या पहिले मैदानात तुम्ही कुस्ती कमिटीच्या पिंपळवंडीचं नाव हे पहिलवान मंडळ या ठिकाणी महाराष्ट्रात या ठिकाणी करतात. आणि हे ऐकल्यानंतर पिंपळवंडी आणि आदेश 21,000 गोटे आणि वागतो रे नाना हे त्यांच्या दोघांच्या शुभ हस्ते कुस्ती लागली आणि ढाल त्यांच्याकडनं. चला मंडळ तुम्ही धन्यवाद. आणि शांभाऊ माळी यांच्या वतीनं या कुस्तीच्या सहकार्यातून या ठिकाणी आपल्याला नक्कीच होताना पाहायला मिळतं. मार्गदर्शन या ठिकाणी असतं. असं व्यक्तिमत्व मेजर सुनील आप्पा फुलसुंदर आपलं देखील आम्ही नक्कीच मनापासून कौतुक करतोय. आपल्या माध्यमातून देखील या ठिकाणी या भव्य दिव्य स्वरूपात या ठिकाणी आपल्याला कुस्ती साकारताना आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतात. या सर्व दीपकडनं 100 रुपये घ्या. दीपक शेठ गायकवाड यांच्या वतीने या ठिकाणी 100 रुपयांचा इनाम या ठिकाणी आपण पाहतोय. आणि हे भाऊसाहेब 500, शहीद भाई 500, मंगेश शेठ 500, 1,000 मंगेश भाऊ 1,000 रुपये. मयूर भाऊ 500. कुस्ती किती रुपयाची? 31,000 रुपयाची. 500, 500, 1,000, 1,000, 2,000, 2,500 साधारण एक 33-34,000ची कुस्ती लागलेली. काय काळजी लोक इनाम पूर्ण दिला जाईल. जोरात टाळ्या ही कुस्ती 3 नंबरची आपण पाहतोय. कुस्ती या ठिकाणी होणं गरजेचं आहे. मानाचा कुस्त्या तुम्ही या ठिकाणी पाहताय. आणि आपल्या पिंपळवंडीच्या इतिहासात प्रथमतःच या ठिकाणी एवढ्या मानाच्या, एवढ्या किमतीच्या, एवढ्या इनामाच्या कुस्त्या या ठिकाणी होताना पाहायला मिळतात. आणि पुढच्या वर्षी याही पेक्षा मोठ्या स्वरूपात या ठिकाणी कुस्त्या लावण्याचं नियोजन आपल्या कुस्ती कमिटीने नक्कीच जाहीर केलं गेलंय. शाबास. वा वा वा. सिकंदर शेठचं नाव टाकलंय. कायमचा पट्टीचा नाव त्यांचा. शाबास मुंबई. शाबास. झाली कुस्ती झाली. तेव्हा 1,009 झालेली आहे फुलमाळी कंपनीने. जोरदार टाळे याच्यासाठी एकदा पाहिजे.
वा पकड तर मजबूत केली आहे. प्रत्युत्तर मिळेल का पाहूयात. जोर लावला जातोय, ताठरपणाला लावली जाते. पाहूयात करतील का. शाबास निकाले. याला म्हणतात पिंपळवंडीचा पठ्या. पिंपळवंडीचा पठ्या या ठिकाणी आपण पाहतोय आयडीएक्स अभय कसबे आपण देखील या ठिकाणी पारितोषिक देण्यासाठी या युट्यूबच्या मार्फत रीलच्या मार्फत आपली मळगंगा मातेची यात्रा या सर्व मंडळींनी सर्वोच्च पदावरती येण्याचं कामकाज आदरणीय पत्रकार सुरेशजी माने साहेब आपण देखील या ठिकाणी या सर्व पत्रकार मंडळींच्या माध्यमातून विनोद रायकर आलेत का या बोकडचे कुरकुटे पत्रकार साहेब या ठिकाणी उपस्थित होते. गेलेत का ठीक आहे. तब्बल 46,700 रुपयांच्या ठिकाणी पारितोषिक देत आहोत आपण इनाम आणि तदनंतर आकर्षक त्याला एकदा जोरदार टाळ्या आपल्या या पहिलवानांसाठी या ठिकाणी आदरणीय रामबाळाजी लेंडे यांच्या वतीनं 500 रुपये 55,000. सिमरन केबल नेटवर्क जैनभाई इनामदार यांच्या वतीनं या ठिकाणी 500 रुपये. दर्शन काकडे नयन फुलसुंदर यांच्या वतीनं 500 रुपये. 1,06,000 रुपये. शांतारामजी लेंडे यांच्याही वतीनं 500 रुपयांच्या ठिकाणी पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतं. 1,06,500. प्रकाश निवृत्ती कालेकर 500 रुपये. पुकारलं ना मग त्यांची आता किती झाले 1,06,500 रुपये झाले. 1,07,000 झाले. 1,07,000 आकडा झालाय. काय 4,000 रुपये राहिले फक्त. 1,11,000 लाव चला. 1,11,000 लाव. 1,07,000. चला ज्ञानेश्वर शिंदे साहेब हात वर करा. शिंदे साहेब तुम्ही पाहिजे 500 रुपये घ्या. ज्ञानेश्वर शिंदेकडनं 500 घ्या. 500 आला मी सांगतो ना. फुलसुंदर यांच्या वतीनं 500 रुपये आणि तदनंतर या ठिकाणी धीरज चौडिया गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांच्या वतीनं 500 रुपये. कुस्ती आहे 1,26,000. 1,26,000 एकदा जोरात टाळ्या वाजवायच्या. राहुल फुलमाळी उर्फ आपला सर्वांचा पंजा आणि एक चांदीची गदा देखील आपल्याला पाहायला मिळते. लक्ष्मणजी फुलमाळी आणि श्यामरावजी फुलमाळी यांच्या वतीने देखील आपण पाहतोय एक गदा देखील आपल्याला देखील पाहायला मिळते. कुस्ती चित्तूर निकाले होणार या संख्यालाही आखाड्यातले फिरते राहा. प्रेक्षक राजाला कुस्ती या ठिकाणी पाहायची आहे. 1,26,000 रुपये. पंजा पिंपळवंडीचा पंजा आणि दुसऱ्या बाजूला ठिकाणी आपण पाहतोय संभाजीनगरचा संतोष काय करतोय. कुस्ती निकाली होणार चितपट होणार यात नक्की शंका नाहीये. वा मजबूत पकड. ज्यानं मागचा 2 वर्ष सीझन गाजवलं पिंपळवंडीचं नाव रोशन केलं तो राहुल. तुम्ही आपल्या पार्टीत आपल्या घरच्या मातीत या ठिकाणी आपण पाहतोय प्रतिस्पर्धीला त्या ठिकाणी आपण पाहतोय गाव रंगवणार आहे. या कुस्ती कमिटीला सहकार्य करणारे सर्व मंडळींचं पुनश्च आपल्या सर्वांच्या मनापासून वा